आपण बनवलेली आहे पिवळी झणझणीत बटाट्याची भाजी। तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते बघा। तर चला बनवूया। तर हे बघा, इकडे आपण बटाटे धुवून घेतलेले आहे, इकडे तुरीची डाळ आहे। तर चला आता आपण हे कुकरमध्ये ठेवूया आणि याच्याबरोबरच प्लेट ठेवूया आणि प्लेटमध्ये बटाटे टाकूया आणि झाकण लावूया। आता याला 4 शिट्ट्या होऊन देऊ। आपण बघा, इकडे एक टमाटे घेतलेत, कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतली आणि कढीपत्ता घेतलाय आणि हे बघा आपलं कुकर झालेलं आहे। आता बंद करूया आपण गॅस। तर आपलं बघा कुकर झालेलं आहे आणि या 4 शिट्ट्यांमध्ये आणि हे बघा बटाटे आता पाण्यात टाकले, गरम आहे। तर इकडे आपण ठेवू कढाई 1 मिनिटासाठी, त्याला छानशी तापून देऊ। कांदा, कोथिंबीर, मिरची, टमाटर आणि कढीपत्ता आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया। चार चम्मच तेल घालूया। एकदमच छान तापलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरं घालूया। जिऱ्याला छानसं भाजून घेऊया। त्याच्यानंतर आपण याच्यात मिरची घालूया। मिरची पण भाजली आहे। आता कांदे घालूया। त्याच्याबरोबर कढीपत्ता पण घातला आहे आणि याला छानसं 1 मिनिट भाजूया मग टमाटे घालूया। तर इकडे बघा आपले बटाटे पण आपण सोलून घेतोय छानसे। तर आपले बटाटे सोलून झालेले आहेत बघा। आता आपण कापून घेऊया याला छानसं। बघू शकताय आपला कांदा झालेला आहे। तर आता आपण टमाटा घालू याच्यामध्ये। हे बघा अर्धा चम्मच हळद घालूया। तर बघू शकताय आपलं हे बघा टमाटर बटाटा सगळं छानसं शिजून झालेलं आहे। आता आपण त्याच्याबरोबर 1 चम्मचच मीठ घालणार आहोत। आणि हे बघा आपण इकडे बटाटे कापलेले होते ते घालूया छानसे। आपण आज बनवत आहोत पुरी भाजी। तर आपण बघा याला 10 मिनिटं असं ठेवूया, मस्त भाजूया। तर हे बघा आपले 10 मिनिटं झालेले आहेत। बघू शकताय तुम्ही भाजी आपली। आता आपण त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया। तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते।
बघा आपली बटाट्याची भाजी. तर चला आता आपण गॅस बंद करू.